नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण वाणिज्य शाखेमधील ज्या विविध मूलभूत संकल्पना आहेत त्या संकल्पनांच्या किंवा त्या संकल्पना पाहणार आहोत। त्या संकल्पना शब्दात कशा मांडता येतील किंवा व्याख्येच्या स्वरूपात आपल्याला त्या कशा सांगता येतील याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। मागील तासामध्ये आपण व्यवसायाची वाटचाल कशी होत आलेली आहे, जे मानवाच्या आयुष्यामधील जी काही आर्थिक कार्य आहेत त्याचे जे आपण 3 प्रकार पाहिले। एक आर्थिक कार्य आहे पेशा किंवा धंदा, प्रोफेशन। दुसरं आर्थिक कार्य पाहिलेले आहे आपण नोकरी, एम्प्लॉयमेंट। आणि तिसरं आर्थिक कार्य पाहत आहोत आपण व्यवसाय, बिझनेस। मग या व्यवसायाचे जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर आपण मागील तासामध्ये पाहिलेलं आहे की व्यवसायाचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात। किंवा व्यवसायाच्या अगोदर आपण पाहिलं होतं की वाणिज्य ही अर्थशास्त्राची शाखा आहे, अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्राची शाखा आहे। म्हणजे सामाजिक शास्त्राची अर्थशास्त्र ही शाखा आहे, अर्थशास्त्राची वाणिज्य ही शाखा आहे। आणि मग व्यवसाय जे आहे तर व्यवसायाचे प्रामुख्याने 2 प्रकार आहेत व्यवसायाचे। व्यवसायाचा पहिला प्रकार काय आहे? उद्योग, इंडस्ट्री। आणि दुसरा प्रकार काय आहे? वाणिज्य। मग याचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर मागील तासामध्ये आपण पूर्ण पाहिलेलं आहे की उद्योगाची कशा पद्धतीने विश्लेषण किंवा विभागणी आपल्याला या आलेख स्वरूपात करता येईल, वाणिज्याची विभागणी कशा पद्धतीने करता येईल हेही आपण पाहिलेलं आहे। आता आपण वाणिज्य शाखेचे विद्यार्थी आहोत, त्यामुळे आपल्याला या बेसिक कन्सेप्ट माहित पाहिजे, या आपल्याला शब्दात सांगता आल्या पाहिजे। उदाहरणार्थ तुम्ही जर कोणाला मित्राला किंवा आई वडिलाला किंवा घरच्या कोणत्याही व्यक्तीला तुम्ही म्हटले की मी 11वी वाणिज्य शाखेमध्ये प्रवेश घेतलेला आहे, तर समोरची व्यक्ती सहज तुम्हाला विचारू शकते की वाणिज्य म्हणजे काय? तर तुम्ही काय म्हणणार? वाणिज्य म्हणजे कॉमर्स, आणि कॉमर्स म्हणजे वाणिज्य। हे इतकं सांगून चालणार नाही, आपल्याला ते समजावून सांगता आलं पाहिजे, ते शब्दात आपल्याला सांगता आलं पाहिजे, ते शब्दात आपल्याला उतरविता आलं पाहिजे किंवा लिहिता आलं पाहिजे। त्यासाठी हा आजचा तास आहे की आपल्याला व्यवसाय ही वेगळी संकल्पना आहे किंवा व्यवसायाची व्याख्या वेगळी आहे, उद्योगाची व्याख्या वेगळी आहे, वाणिज्याची व्याख्या वेगळी आहे। त्यानंतर वाणिज्याचे 2 प्रकार आहेत। वाणिज्याचे 2 प्रकार आहेत। एक आहे व्यापार, ट्रेड। आणि दुसरा आहे व्यापाराची अनुषंगिक साधने। एड्स ऑफ ट्रेड किंवा एड्स टू ट्रेड। तर हे आपल्याला व्याख्येच्या स्वरूपात सांगायचं आहे। मग व्याख्येच्या स्वरूपात सांगत असताना आपल्याला सुरुवातीला व्यवसायाची व्याख्या करता आली पाहिजे, उद्योगाची व्याख्या करता आली पाहिजे, वाणिज्याची व्याख्या करता आली पाहिजे, व्यापाराची सुद्धा व्याख्या सांगता आली पाहिजे किंवा लिहिता आली पाहिजे। प्रत्येकाचा अर्थ वेगवेगळा आहे, हे इथं लक्षात घ्या। प्रत्येकाचा अर्थ वेगवेगळा आहे। तर आपल्याला ह्या व्याख्या आजच्या या तासामध्ये पाहायच्या आहे। जे काही आपण स्ट्रक्चर मागील तासामध्ये पाहिले, व्यवसायाचे 2 प्रकार, उद्योग आणि वाणिज्य। उद्योगाचे पुन्हा 2 प्रकार आहेत, प्राथमिक उद्योग आणि दुय्यम उद्योग। प्राथमिक उद्योगाचे पुन्हा 2 प्रकार आहेत, एक आहे निस्सारक किंवा निष्कर्षक उद्योग आणि दुसरा आहे जैविक उद्योग, बरोबर। दुय्यम जे उद्योग आहेत, दुय्यम उद्योगाचे 3 प्रकार आहेत। दुय्यम उद्योगाचे 3 प्रकार आपण कोणते पाहिले? तर त्यामध्ये उत्पादक उद्योग, बांधकाम उद्योग आणि सेवा उद्योग, हे दुय्यम उद्योगाचे 3 प्रकार पाहिलेले आहेत, बरोबर। त्यानंतर आपण वाणिज्याचे 2 प्रकार, एक प्रकार व्यापार, दुसरा प्रकार व्यापाराची अनुषंगिक साधने। व्यापाराचे पुन्हा 2 प्रकार आहेत, एक आहे देशी व्यापार आणि दुसरा आहे आंतरराष्ट्रीय किंवा विदेशी व्यापार, बरोबर। मग देशी व्यापाराचे पुन्हा 2 प्रकार आहेत, एक आहे घाऊक व्यापार आणि दुसरा आहे किरकोळ व्यापार।
आणि विदेशी किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार जे आहे त्या व्यापाराचे 3 प्रकार आहेत. एक आहे आयात व्यापार, दुसरा प्रकार आहे निर्यात व्यापार आणि तिसरा प्रकार आहे पुनर्निर्यात व्यापार. या पद्धतीने ही व्यापाराची मांडणी झाली. त्यानंतर व्यापाराची अनुषंगिक साधने, त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे बँका, विमा, जाहिरात, गोदामे, व्यापारी अभिकर्ते, वाहतूक, संदेशवहन या पद्धतीची आपण व्यापाराची अनुषंगिक साधने पाहिलेली आहे. मग आपल्याला प्रत्येकाचा अर्थ सांगता आला पाहिजे, प्रत्येकाचा अर्थ लिहिता आला पाहिजे. त्यासाठी सर्वात अगोदर आपण व्यवसाय बिझनेस म्हणजे काय किंवा व्यवसाय व्याख्या. व्यवसायाची आता आपल्याला व्याख्या सांगता आली पाहिजे की व्यवसाय म्हणजे काय. हे जर आपल्याला सांगायचं झालं तर ते आपल्याला काय सांगता येईल, व्याख्येच्या स्वरूपामध्ये, शब्दाच्या स्वरूपामध्ये मांडता येईल. तर त्याची व्याख्या अशी आहे की मानवी गरजांची पूर्तता करून नफा मिळविण्याच्या आणि संपत्ती संपादन करण्याच्या उद्देशाने केलेली वस्तूंची निर्मिती व खरेदी विक्री म्हणजेच व्यवसाय होय. म्हणजेच काय व्यवसाय होय. मानवी गरजांची पूर्तता करून नफा मिळविण्याच्या मानवी गरजांची पूर्तता करून नफा मिळविण्याच्या आणि संपत्ती संपादन करण्याच्या उद्देशाने केलेली वस्तू व सेवा यांची नियमित निर्मिती व खरेदी विक्री म्हणजे व्यवसाय होय. अशी ही व्यवसायाची व्याख्या आहे. व्यवसाय ही संकल्पना मोजक्या शब्दामध्ये आपल्याला या पद्धतीने सांगता येईल की मानवी गरजांची पूर्तता करून नफा मिळविण्याच्या आणि संपत्ती संपादन करण्याच्या उद्देशाने केलेली वस्तू व सेवा यांची नियमित निर्मिती व खरेदी विक्री म्हणजे व्यवसाय होय. अशी ही व्यवसायाची व्याख्या आहे. सर्व विद्यार्थ्यांनी पाठ करायची आहे. व्यवसाय, व्यापार, वाणिज्य, उद्योग जनरलपणे किंवा सर्वसामान्यपणे एकाच अर्थाने वापरात येणारे शब्द समाजामध्ये आहेत, परंतु प्रत्यक्षात या प्रत्येक शब्दाचा अर्थ, प्रत्येक शब्दाचे वैशिष्ट्ये, कार्य ही वेगवेगळी आहेत. एकमेकास पूरकच. सर्व कार्य ही, या सर्वांची कार्य ही एकमेकास पूरक कार्य आहे, परंतु या प्रत्येक संकल्पनेचं वैशिष्ट्य हे वेगवेगळं आहे. हे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर ही झाली व्यवसायाची व्याख्या. मानवी गरजांची पूर्तता करून नफा मिळविण्याच्या आणि संपत्ती संपादन करण्याच्या उद्देशाने वस्तू व सेवा यांची नियमित निर्मिती व खरेदी विक्री म्हणजे व्यवसाय हो. आता ही झाली व्यवसायाची व्याख्या. आता आपल्याला उद्योगाची व्याख्या सांगता आली पाहिजे की उद्योग नेमकं कशास म्हणतात. उद्योग इंडस्ट्रीज,
व्याख्या, उद्योग किंवा इंडस्ट्रीची व्याख्या आपल्याला सांगता आली पाहिजे. उद्योग किंवा इंडस्ट्रीची व्याख्या सुद्धा आपल्याला सांगता आली पाहिजे की उद्योग नेमकं कशास म्हणतात. तर उद्योग म्हणजे काय, कच्च्या मालाचे पक्क्या किंवा अर्धपक्क्या मालामध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला उद्योग असे म्हणतात. अशी ही उद्योगाची व्याख्या आहे. कच्च्या मालाचे पक्क्या किंवा अर्ध पक्क्या मालामध्ये म्हणजे वस्तूमध्ये, कच्च्या मालाचे पक्क्या किंवा अर्धपक्क्या मालामध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला उद्योग असे म्हणतात. उद्योग असे म्हणतात. ही उद्योगाची व्याख्या झाली. कच्च्या मालाचे पक्क्या किंवा अर्धपक्क्या मालामध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला उद्योग असे म्हणतात. आता ही उद्योगाची व्याख्या झाली. आता आपल्याला वाणिज्याची व्याख्या सांगता आली पाहिजे की वाणिज्य नेमकं, वाणिज्य म्हणजे कॉमर्स. तर वाणिज्याची आपल्याला व्याख्या सुद्धा सांगता आली पाहिजे. ती व्याख्या जर सांगायची झाली तर हे आपण वाणिज्याची व्याख्या आता आपण बघणार आहोत. वाणिज्य म्हणजे काय हे जर आपल्याला शब्दात सांगायचं झालं तर ते कशा पद्धतीने सांगता येईल. तर वाणिज्य आता वाणिज्य म्हणजे काय, याला जर गणितीय स्वरूपात सादर करायचं झालं किंवा सांगायचं झालं किंवा मांडणी करायची झाली तर वाणिज्य म्हणजे व्यापार अधिक व्यापाराची अनुषंगिक साधने. वाणिज्य म्हणजे काय, तर व्यापार अधिक व्यापाराची अनुषंगिक साधने. कॉमर्स इज इक्वल टू ट्रेड प्लस एड्स टू ट्रेड. कॉमर्स इज इक्वल टू ट्रेड प्लस एड्स टू ट्रेड. आता याची आपल्याला व्याख्या सांगायची आहे. शब्दामध्ये वाणिज्य ही संकल्पना जर स्पष्ट करायची झाली तर ती कशा पद्धतीने सांगता येईल. जसं आपण व्यवसाय म्हणजे सांगितलं, व्यवसायाची कन्सेप्ट जी आहे ती आपण आता पाहिलेली आहे की मानवी गरजांची पूर्तता करून नफा मिळविण्याच्या आणि संपत्ती संपादन करण्याच्या उद्देशाने जी वस्तू व सेवांची नियमित निर्मिती व खरेदी विक्री केली जाते त्यास व्यवसाय असे म्हणतात आहे. त्यानंतर उद्योग म्हणजे काय, तर कच्च्या मालाचे पक्क्या किंवा अर्धपक्क्या मालामध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला उद्योग असे म्हणतात. हेही आपण पाहिलेलं आहे. आता वाणिज्य म्हणजे काय, तर वाणिज्याची व्याख्या या पद्धतीने सांगता येईल. वाणिज्य म्हणजे केवळ वस्तू व सेवा यांची खरेदी विक्री. वाणिज्य म्हणजे केवळ वस्तू व सेवा यांची खरेदी विक्री नव्हे, खरेदी विक्री व हाताळणी नव्हे. वाणिज्य म्हणजे केवळ वस्तू व सेवा यांची खरेदी विक्री नव्हे
पुरवठा, विमा, साठवण, मालाचे हस्तांतरण अशा विविध सेवांचाही वाणिज्यामध्ये समावेश होतो. अशी ही आपल्याला वाणिज्याची व्याख्या सांगता येईल की वाणिज्य म्हणजे केवळ वस्तू व सेवा यांची खरेदी विक्री नव्हे तर विनिमय प्रक्रियेत आवश्यक असणाऱ्या वित्तपुरवठा, विमा, साठवण आणि मालाचे हस्तांतरण अशा विविध सेवांचाही वाणिज्यामध्ये समावेश होतो. ही झाली वाणिज्याची व्याख्या. आपण वाणिज्य शाखेचे आहोत, आपण कॉमर्स शाखेचे विद्यार्थी आहोत. उद्या वाणिज्य म्हणजे काय, कॉमर्स म्हणजे काय हे जर कोणी विचारलं तर आपलं मराठी मीडियम आहे, आपल्याला मराठी सांगता आलं पाहिजे की वाणिज्य म्हणजे केवळ वस्तू व सेवा यांची खरेदी विक्री किंवा हाताळणी नव्हे तर विनिमय प्रक्रियेत आवश्यक असणाऱ्या वित्तपुरवठा, विमा, साठवण आणि मालाचे हस्तांतरण अशा विविध सेवांचाही वाणिज्यामध्ये समावेश होतो. ही झाली वाणिज्याची व्याख्या. आता आपल्याला व्यापाराची सुद्धा व्याख्या सांगता आली पाहिजे. व्यापार ट्रेड याची सुद्धा आपल्याला व्याख्या सांगता आली पाहिजे की व्यापार म्हणजे काय. व्यापार म्हणजे काय तर नफा मिळविण्याच्या हेतूने किंवा उद्देशाने केलेली वस्तू व सेवा यांची खरेदी विक्री म्हणजे व्यापार होय. नफा मिळवण्याच्या हेतूने किंवा उद्देशाने केलेली वस्तू व सेवा यांची खरेदी विक्री म्हणजे व्यापार होय. अशी ही व्यापाराची व्याख्या आहे. अशी ही काय आहे, व्यापाराची व्याख्या आहे. नफा मिळवण्याच्या हेतूने केलेली वस्तू व सेवा यांची खरेदी विक्री म्हणजे व्यापार होय. तुम्ही कुठेतरी गावाला गेलेले आहात, त्या ठिकाणी विशिष्ट वस्तू मिळते म्हणून एखाद्या दुसऱ्या सहकार्याने तुम्हाला सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी मिळणारी वस्तू माझ्यासाठी घेऊन ये. तुम्ही त्या ठिकाणाहून त्या मित्रासाठी ती वस्तू विकत आणली ना, आल्याच्या नंतर ती मित्राला ती वस्तू दिली आणि त्याच्याकडून पैसे घेतले तर याला काही व्यापार म्हणत नाही. आलं का लक्षात? एखाद्या बाहेर गावी तुम्ही गेलेले आहात, त्या ठिकाणी एखादी वस्तू मिळते, मित्राने तुम्हाला फोन करून सांगितले की ती वस्तू तुम्ही त्या ठिकाणी गेलेली असल्यामुळं माझ्यासाठी घेऊन या. तर तुम्ही त्या ठिकाणाहून वस्तू विकत घेतली, घेऊन आले आणि मित्राला भेटल्याच्या नंतर ती वस्तू दिली आणि मित्राकडून पैसे घेतले ती वस्तूची जी काही किंमत असेल इतके. तर हा जो व्यवहार झालेला आहे या व्यवहाराला व्यापार म्हणत नाही. दुसरी एक गोष्ट म्हणजेच इथे कोणताही उद्देश नव्हता, फक्त एक सहकार्याचा उद्देश होता म्हणून व्यापार झालेला नाही. व्यापार कधी म्हणतात, तुम्ही एखाद्या ठिकाणाहून वस्तू आणलेल्या आहेत आणि आणून ज्या ठिकाणी त्या वस्तू विक्री होतात त्या ठिकाणी त्या वस्तू विकून काही अधिकचे पैसे मिळवलेले आहेत. म्हणजेच तुम्ही काय केलं, तिथे नफा कमवलेला आहे. त्यावेळेस हा जो व्यवहार झालेला आहे खरेदी आणि विक्रीचा, या खरेदी विक्रीच्या व्यवहारास व्यापार असे म्हणतात. का व्यापार म्हणतात तर तिथे नफा मिळविण्याचा उद्देश साध्य झालेला आहे. तुम्ही म्हणता मग तोटा झाला तर काय म्हणायचे? तोटा होऊ शकतो, परंतु तुम्ही कधीही वस्तू खरेदी करून
ज्या किरकोळ स्वरूपात ग्राहकांना विकणार आहात त्यावेळेस उद्देश तर तुमचा तोट्याचा असणार नाही. इथे काय म्हटलेलं आहे, नफा मिळवण्याच्या हेतूने किंवा उद्देशाने. नफा मिळवण्याच्या हेतूने तुम्ही वस्तू खरेदी केल्या आणि त्या ग्राहकांना विकल्या. एखाद्या वेळेस तोटा होऊ शकतो, परंतु हेतू तर तुमचा नफा कमविण्याचाच होता. म्हणजे व्यापार म्हणजे काय अशी जर आपल्याला व्याख्या सांगायची झाली तर नफा मिळविण्याच्या हेतूने वस्तू व सेवा यांची खरेदी विक्री करणे म्हणजे व्यापार होय. व्यापार होय. आता एक या ठिकाणी लक्षात ठेवायचे, वस्तू विनिमय एक शब्द आहे. कोणता शब्द आहे? वस्तू विनिमय. वस्तू विनिमय. वस्तू विनिमय वेगळा आणि वस्तू व्यापार वेगळा. वस्तू व्यापारामध्ये नफा मिळवण्याच्या हेतूने वस्तू व सेवांची खरेदी विक्री होत असते. आणि वस्तू विनिमय म्हणजे काय, तर वस्तूच्या बदल्यात वस्तू देणे. वस्तूच्या बदल्यात वस्तूच्या बदल्यात वस्तू देणे किंवा घेणे. वस्तूच्या बदल्यात वस्तू देणे किंवा घेणे याला काय म्हणतात? वस्तू विनिमय म्हणतात. उदाहरणार्थ तुम्ही साखर दिली आणि तांदूळ घेतला, त्याबद्दल साखर दिली आणि तांदूळ घेतला. किंवा तुम्ही तुमच्याकडे असणारं काही धान्य दिलं त्या बदल्यात काही वस्तू घेतली त्या धान्याच्या बदल्यात, तर त्याला काय म्हणतात? वस्तू विनिमय म्हणतात. वस्तूच्या बदल्यात वस्तू देणे किंवा घेणे. वस्तूच्या बदल्यात वस्तू देणे किंवा घेणे म्हणजे वस्तू विनिमय होय. वस्तू विनिमय होय. आणि वस्तू व्यापार म्हणजे काय, तर नफा मिळविण्याच्या हेतूने केलेली वस्तू व सेवा यांची खरेदी विक्री म्हणजे व्यापार होय. या पद्धतीने आपण व्यवसायाची व्याख्या पाहिली, उद्योगाची व्याख्या पाहिली, वाणिज्याची व्याख्या पाहिली, व्यापाराची व्याख्या पाहिली. व्यापाराचे अनुषंगिक साधने म्हणजे काय हे एक आहे. तर व्यापाराची अनुषंगिक साधने म्हणजे व्यापारास मदत करणारी साधने होय. व्यापारास मदत करणारी साधने होय. त्यामध्ये विमा, बँका, जाहिरात, गोदामे, वाहतूक, व्यापारी अभिकर्ते, संदेशवहन या पद्धतीची अनुषंगिक साधने म्हणजे व्यापारास मदत करत असणारी साधने. बँका व्यापाराला मदत करतात, विमा व्यापाराला सुरक्षितता देते, वाहतुकीच्या माध्यमातून व्यापारातील वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येतात. तर त्यावर आपण थोडक्यात नंतर चर्चा करणार आहोत. आजचा जो हा तास आहे या तासामध्ये तुम्हाला जर प्रामुख्याने काय लक्षात ठेवायचं असेल तर व्यवसायाची व्याख्या तुम्हाला सांगता आली पाहिजे की व्यवसायाची काय व्याख्या आहे, तर मानवी गरजांची पूर्तता करून नफा मिळविण्याच्या आणि संपत्ती संपादन करण्याच्या उद्देशाने केलेली वस्तू व सेवा यांची नियमित निर्मिती व खरेदी विक्री म्हणजे व्यवसाय होय. अशी ही व्यवसायाची व्याख्या आहे. आता उद्योग म्हणजे काय, तर कच्च्या मालाचे पक्क्या किंवा अर्धपक्क्या मालामध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला उद्योग असे म्हणतात. ही झाली उद्योगाची व्याख्या. आता वाणिज्य म्हणजे काय, तर वाणिज्य म्हणजे केवळ वस्तू व सेवा यांची खरेदी विक्री किंवा हाताळणी नव्हे तर विनिमय प्रक्रियेत आवश्यक असणाऱ्या वित्तपुरवठा, विमा, साठवण, मालाचे हस्तांतरण अशा विविध सेवांचाही वाणिज्यात समावेश होतो. ही झाली वाणिज्याची व्याख्या. आता व्यापार म्हणजे काय, तर नफा मिळविण्याच्या हेतूने केलेली वस्तू व सेवा यांची खरेदी विक्री म्हणजे व्यापार होय. म्हणजे व्यापार होय. आणि वस्तू विनिमय म्हणजे काय, तर वस्तूच्या बदल्यात वस्तू देणे किंवा घेणे म्हणजे वस्तू विनिमय होय. आणि व्यापाराची अनुषंगिक साधने म्हणजे काय, तर व्यापारास मदत करणारी साधने होय. इतका भाग आपण आजच्या या तासामध्ये पाहिलेला आहे. पुढील तासामध्ये आपल्याला उद्योगाचे प्रकार पाहायचे आहेत, त्या प्रकाराचे पुन्हा प्रकार आहेत ते पाहायचे आहेत. त्यानंतर व्यापार जातीची आज व्याख्या पाहिली तर व्यापाराचे प्रकार पाहायचे आहेत.
त्यानंतर त्याचे पुन्हा प्रकार आहेत ते पाहायचे आहेत आणि त्यानंतर व्यापाराची जी अनुषंगिक साधने आहेत यांची सुद्धा थोडक्यात आपण कन्सेप्ट किंवा थोडक्यात विम्याला काय